तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर मी अभिषेक नवले एक सातारकर आव्या तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तर आजचं विशेष कारण असं काहीच नाही आहे, चिल टाईम आहे. चिल टाईम कुठं पकडून बस. तर स्पेशल कारण असं काही नाही आहे. एक व्लॉग आहे ऑलरेडी तयार, अपलोड करून ठेवला यूट्यूबला 21 तारखेचं, म्हणजे हा 21चा ह्याच्या आधीचा जो व्लॉग आहे तो प्रीमियर करून ठेवला आहे सॉरी मी ऑलरेडी. सो त्याच्यानंतर कोणता व्लॉग नाही आहे शूट करायला. सो निरंजनचं आणि माझं प्लॅनिंग चाललं आहे की कार घेऊन कुठेतरी एक अशा जवळच्या डेस्टिनेशनवरती जायचं आणि शूट करायचा प्रॉपर, थोडा इन्फॉर्मेटिव्ह, थोडा रिलॅक्स असा व्लॉग. सेकंडली म्हणजे आत्ता मी निघालो आहे, तर आज आम्ही फक्त भेटणार आणि ठरवणार आहे कोणत्या लोकेशनला आम्ही जाऊ शकतो इथे जवळच्या जवळ. तर काय फक्त मोठं व्लॉग असणार आहे रफली, वेगळं काय नसणार आहे. खूपच छोटा मुलगा होता, तर बोललो तो कधी जाणार, त्यामुळे त्याला लिफ्ट दिली. सो तो जे गाव सांगतोय ते माझ्या ऐकण्यात आहे, मी कधी बघितलं नाही आहे. तो एवढ्या लांब आला यार शाळेला, म्हणजे विशेष आहे, खूपच लांब आहे. खूप म्हणजे एक 5 किलोमीटर तरी असेल, 5 ते 6 किलोमीटर. रस्ता का नाही होता यार इकडचा. सिरियसली ब्रो, एवढा लांबून आला हा मुलगा शाळेत. इथे त्या दिवशी माझी एकासोबत भांडणं झाली, थोडी तकतक झाली. माझ्याकडे वेरणा होती आणि त्याच्याकडे हे होती क्रेटा होती, त्याची न्यू होती, शोरूम होती. तर त्याला मी थांबलो, मध्येच थांबलो मी, तो मध्येच थांबला. तर मी त्याला बोललो की भाई काय प्रॉब्लेम आहे तुझा. तर बोलला खाली रस्ता कट केला आहे. तर बोललो भा तुझी SUV आहे, बोललो SUV असून बोललो तू एवढी नाटकी करतोय बोललो. तर बोलला मी इथलाच आहे लोकलचा. भाई म्हणलं तू लोकलचा असलास तरी म्हणलं मी काय लांबचा नाही आहे, मी पण इथलाच आहे म्हणलं मला भांडायचं नाही आहे बोललो असू दे बोललो, जाऊ दे सोड बोललो विषय, आणि जा बोललो तुझ्या रस्त्याने निघालायस ना जा. तर गेला तो. मम्मी पण होती सोबत, वहिनी पण होत्या. सो जास्त काही बोललो नाही. घरातले असल्यावरती जरा तापातापी कमी करतो मी. तर विषय होतो भाई, विषय होतो. टोकं बिकं पडले भाई दुसऱ्यांवरती की मग घरातली बोंबलतात भाई, मारू नको बोलतात कोणाला. येडं काम आहे येडं. मला पोरं बोलतात की तू आपली नॉर्मल जी भाषा आहे ना सातारची, म्हणजे हे जे आत्ताचे माझं हे आहे ना, म्हणजे आपलं काय बोलतो त्याला एक म्हणजे सातारचा एक वेगळाच हे आहे ना, एक बोलायची पद्धतच वेगळी आहे. तर मी जरा असं शुद्ध म्हणजे पुण्या साईडचं मी असं मराठी बोलतो सध्या. तर मला 2-3 जणं बोलली की तू आपल्या इकडच्या भाषेमध्ये ट्राय कर. तर काय करू, काय कळेना झाले मला काय विषय. बघू हे व्लॉग आपण ट्राय करू सातारच्या भाषेत करायचा, बघू कसा रिस्पॉन्स येतोय, सातारच्या पोरं काय म्हणतात बघू. नंतर मग ठरवू आपण काय. म्हणजे मी काय करतो की असे मोठं व्लॉग वगैरे आहेत ना, तर हे व्लॉग बिग असतील ते म्हणजे आपल्या नॉर्मल भाषेतच शूट करतो. आणि बाकीचे जे असे इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग आहेत ना ते असे जरा प्रोफेशनल भाषेत शूट करतो. म्हणजे थोडं इंग्लिश, थोडं असं प्रॉपर मराठी, शुद्ध मराठी. हा एवढा रस्ता झालाय म्हणून सुख आहे भाई जीवाला, नाहीतर नागटांचा रस्ता म्हणजे ना चड्डी फाटून हातात येते, चड्डी फाटून. अर्धा तास कंप्लीट लागतो. पण त्या दिवशी माझ्या पण लक्षात नव्हतं, मी सातारला गेलतो. मग सातारावरनं येताना माझा मित्र होता माझ्या संग. तर माझा मित्र त्याने म्हणजे घड्याळ बघितलं होतं येताना. मग आम्ही गावात पोहोचल्यानंतर तो मला बोलला की भाई आपण फक्त 15 मिनटात आलो आहे. 15 पण नाही, 13 का 14 मिनटात आलो आहे म्हणलं आपण नागटांमधून तारळापर्यंत.
तर हा रस्त्यामुळे एवढं अंतर कमी, म्हणजे टायमिंग एवढं कमी झालं आहे. वेळ जो अर्धा पाऊण तास लागायचा ना तारळ्यावरनं नागठाण्याला यायला, तो कमी झाला आता. काका सापडत नाही ना, काका गावानं झालेत कुणाला. काका ते येतात भिंगरी. कुठली ॲक्सेस आहे का? माझ्या डोक्यात चाललंय मॅप्रो गार्डनला जाऊ. मॅप्रो गार्डन काय जास्त लांब नाही आहे. सो मॅप्रो गार्डनला त्याला बोलणार मी आज, काय होतंय बघू. मॅप्रो गार्डनला बरं पडेल आय थिंक सो. महाबळेश्वरवालं ना, इकडचं खालचंवालं, सुरूरमधलं. सो आज आम्ही बसणार आहे निवांत चिलमध्ये, रिलॅक्स टाईम, म्हणजे एकदम टाईम स्पेंड करणार चांगला. आणि तिथून परत मग उद्याचा नाही तर परवाचा प्लॅन ठरवणार. आता मम्मी तर मला का बोलली आहे की उद्या सातारला घेऊन चल, मला थोडं साहित्य वगैरे घ्यायचं आहे. तर आता बघू आमचं उद्याचं ठरतंय की परवाचं ठरतंय ते. आता उद्या तर शुक्रवार आहे, शनिवारी तर जाण्या वाचून राहिलं सगळं, मग संडेचाच प्लॅन होणार झाला तर. सो लेट्स सी हाऊ इट गोज. ते असं रस्त्याचं काम चाललंय, अर्ध्यापेक्षा पण अर्धा रस्ता चालू ठेवलाय. एक गाडी आणि एक टू व्हीलर जायला असा, आणि बाकीचा रस्ता पूर्ण असा खोदून ठेवलाय बाजूने. कधी होणार काय माहिती काम. हे इथपर्यंतच काम होणार आहे, कारण इथून पुढे 3 6 लेनचा हायवे टोटल. इकडे 3 लेन आणि तिकडे 3 लेन. सो बेळगावपासून ते इथंपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे. तर आता शेंद्र्याची खासियत अशी जर तुम्हाला सांगायची झाली तर शेंद्र्याची खासियत अशी काहीच नाही आहे. 2-3 अशा फेमस गोष्टी आहेत इथं. एक तर साखर कारखाना इथं, यशवंतराव चव्हाण, काय अजिंक्य तारा म्हणजे लिहिलं आहे, पण तो यशवंतराव चव्हाण आहे ॲक्च्युली. म्हणजे त्यांनी आय थिंक सो हे केलेला आहे तो. आणि अजिंक्य तारा नाव दिलं आहे आता, आय डोंट नो. प्रियंका शू मार्ट म्हणून इथे एक लेफ्ट साईडला तुम्हाला जाताना दिसेल, मोठं शू मार्ट आहे. आधी छोटं होतं, आता खूपच मोठं आहे. रेस्टॉरंट वगैरे, खाली रेस्टॉरंट आहे आणि वरच्या 2 मजल्यांवरती सगळं शूजचं कलेक्शन वगैरे आहे त्यांचं. म्हणजे ते स्वतः बनवतात सगळं. इथं आहे प्रियंका शू मार्ट. आणि ABIT म्हणून कॉलेज पण आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. इंजिनिअरिंग आहे का कसलं आहे काय माहीत नाही, बट कुछ तो आहे. आधी ह्या 2 माळ्यांमध्ये होतं प्रियंका शू मार्ट, ह्या 2 मजल्यांमध्ये. आता तिकडे त्यांनी म्हणजे मोठं केलं आहे, थोडं एक्सपांड केलं आहे. आता इथून लेफ्ट घेतला की आपण डायरेक्ट बोगद्यात जातोय. हा ब्रिज आहे, अंडरपास, आणि पलीकडं ABIT कॉलेज. कॉल करतो निरंजनला. सॉरी, चालू गाडीवरती मी मोबाईल यूज करतोय, बट लोकलला मला सवय आहे. सो प्लीज, कम्पॅरेटिव्हली त्या साईडचं वातावरण आणि या साईडचं वातावरण खूप चेंज आहे. इकडे थोडी अशी थंडी जाणवती आहे, कारण झाडं खूप आहेत रस्त्याच्या आजूबाजूला, तुम्ही बघूच शकता. तर हा रोड डायरेक्ट अजिंक्य ताऱ्याला जातो. अजिंक्य तारा, अवघ्या स्वराज्याची राजधानी मानलेला अजिंक्य तारा. तर समोर दिसत असेल तुम्हाला, वाईड अँगल आहे, सो एवढा क्लोजली नाही दिसणार. बट मी जोपर्यंत कोयना गेमिंग येत नाही ना, आता आय थिंक सो तो मेमध्ये वगैरे येईल. तर मेमध्ये 100% अजिंक्य ताराचा एकदम इन डेप्थ व्लॉग शूट करून टाकणार आहे. आणि जरी तो नाही आला ना, मी बघणार त्याला 1-2दा विचारून, भाई येतोय का तू. आला तर ठीक आहे, नाही आला तर मी सरळ माझा जाणार, मित्राला कुठल्या तरी उचलणार, घेणार आणि जाणार. आणि डायरेक्ट मी इनडेप्थ रिव्ह्यूज म्हणतोय, सॉरी, इनडेप्थ व्हिडिओ शूट करणार आणि टाकणार, संपला विषय. कारण त्याच्या भरोशावरती बसून काय फायदा नाही वाटत आहे मला. कारण आता हे किती लास्ट कास पठारचा ब्लॉग झालता तेव्हा विषय झालता की अजिंक्य ताराचा ब्लॉग शूट करून टाकायचं आहे करून. तर गोप्रो घेऊन तर त्यानं काय म्हणजे उपकारच केलेत गोप्रोवाल्यांवरती. म्हणजे दाखवू नये, ही गोष्ट दाखवण्यासारखी नाही आहे, बट स्टील जर आपण अभिमानानं आपल्या, म्हणजे मी जिथं राहतो, मी जर
तिथल्या अभिमान म्हणजे तिथल्या ज्या मेन गोष्टी आहेत, म्हणजे आता अजिंक्य तारा झाला वरती दिसत असेल तुम्हाला, त्या जर गोष्टी मी अभिमानानं सांगतोय तर मी ह्या गोष्टी पण तेवढ्याच याने सांगायला पाहिजेत ज्या चुकीच्या आहेत त्या. तर राईट साईडला तुम्ही बघू शकता हा सातारचा डंप यार्ड आहे. तर कित्येक तरी एकरमध्ये हा पसरलेला आहे आणि प्लास्टिकच प्लास्टिक आहे. सगळं प्लास्टिक दिसतंय मला, जेवढ्या लांबपर्यंत बघतोय सगळं प्लास्टिक दिसतंय. आत तर आत, बाहेर पण बघा किती कचरा आहे तो. वरती अजिंक्य तारा दिसतोय का तुम्हाला? कसं करतात काय माहिती, कचऱ्याचं विघटन कसं होतं काय माहिती. घनकचरा व्यवस्थापन विभाग सगळीकडे आहे भाई, असं नाही आहे की फक्त सातारमध्येच आहे, बाहेरच्या ठिकाणी याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आहे. बट जेवढ्या अभिमानानं मी अजिंक्य ताराबद्दल सांगतोच, तेवढंच मी स्वतःच्या सातारमध्ये जर काही गोष्टी कमी आहेत तर मी सांगणार त्या गोष्टी, आणि न लाजता न घाबरता सांगणार. कारण त्या गोष्टी आपणच केल्या पाहिजेत, दुसरं कोणी येणार नाही आहे त्या गोष्टी त्यांच्या अंगावरती घ्यायला. वरती अजिंक्य तारा बघा भाई, आम्हाला जाऊ द्या पुढं. गाडी वेगळीच चालते भाई, नको नको झालंय. वेगळी म्हणजे वेगळीच चालते. अरे भाई थांब. हे गणेश मंदिर आहे. तर इथं उदयन महाराज येतात ह्याच्यासाठी, आरती वगैरे करायला येतात कधीतरी इथं. ठीक आहे. तर हा बोगदा आहे सातारचा, इंग्रजांनी बांधलेला बोगदा आहे हा. इथून लेफ्ट घेतला की कास रोड. तर मी थोडं वरती जाऊन बसतो, निरंजन येईपर्यंत त्याला कॉल करून सांगतो मी वरती बसलोय वरती. तर सावली बघून बसलं पाहिजे मला पण. सावली नसणारच आहे यार. एवढी फालतू चालते ना गाडी, मला डोकं फिरतंय यार. द रोअर ऑफ दिस बाईक ब्रो, भयानक आहे भयानक आहे. या गाडीचा आवाजच खूप सेक्सी आहे. गाडी तर आहेच पण आवाज पण एकदम भारी आहे. तर निरंजन भेटला आपल्याला. इथून आता आपण गंधर्वला जाऊन बसणार आहे निवांत. ब्रेकचा आवाज येतोय. सांगतो तुला, चल 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 सांगतो. तर आमचा मंडेचा प्लॅन ठरला आमचा. निरंजनचा रिसॉर्ट आहे कास रोडला, मग इथून एक 5-6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर असं ठरलं आहे की 1 नाईट स्टे करायचा तिथं. माझा एक मित्र आहे स्मिथ म्हणून,
म्हणजे तो गिटार वगैरे आता म्हणजे चांगला वाजवतोय तो, फ्री स्टाईल वगैरे चांगला वाजवतो. निरंजनकडे क्लॅप बॉक्स आहे. तर जॅमिंग करायचं आमच्या डोक्यात आहे. तर आता बघू, मंडेचा रात्रीचा प्लॅन ठरला आहे. आता बघू तो कधी वर्कआउट होतो आहे. होईलच आय थिंक सो. बघू कसं काय ते. तर आता इथून निघलो आहे. आता जर मी टायमिंगमध्ये पोचलो तर इथून डायरेक्ट मी क्रिकेट खेळायला जाईन, नाहीतर मग डायरेक्ट घरी जाईन. जर कोण असेल खेळत तर खेळायला थांबणार, नाही तर मग घरी डायरेक्ट. हा शॉट सोडायचा नाही आहे मला, कारण हा जो शॉट येतो ना, क्लास येतो क्लास. तर हा पूर्ण अंधार आहे आणि बोगद्यातून बाहेर निघलो की एकदम असा उजेड जो येतो ना, क्लास. बघायला गेलं तर आपण म्हणजे जिथून घाट सुरू होतो ना, तिथून 24 किलोमीटर अंतरावरती कास पठार आहे. म्हणजे कास रोडपासून जिथं घाट चालू होतो तिथून, बोगद्यापासून. तर असं जायचं म्हणलं ना तर सिटीतून गोल फिरून जायला खूप वेळ लागतो. तर आत्ता मी नाही म्हणलं तरी एक 10 मिनटं पण झाली नसतील मला तिथून निघून. 10 मिनिट पण, 10 मिनटात मी इकडं आलो आहे शेंद्र्यामध्ये. म्हणजे अर्धा सातारा क्रॉस करून आलो आहे मी. कॉलेज सुटलं वाटतं. तो आपण कनेक्ट होतो आता इथून हायवेला. इथून तरी मला नाही म्हणलं तरी अजून अर्धा तास तरी लागेल घरी पोचायला. डिपेंड्स ऑन माय स्पीड ॲक्च्युली. भाई या कॅमेराला येतोय रोग आधनं मला काही समजत नाही आहे या कॅमेऱ्याचं. परत बॅटरी काढून टाकली तेव्हा चालू झाला. बॅटरी तर आहे भाई. घरी येऊन झोपलो होतो. गाडीवरती व्लॉग एंड करायला विसरून गेलो. सो घरातून ॲज ऑलवेज घरातून व्लॉग एंड करतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं काही खास नव्हतं, जस्ट मोठा व्लॉग होता. तर एन्जॉय करत असाल, नसेल करत तरीही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अजून काहीतरी वेगळं करायचं ट्राय करतो. सो आवडला असेल व्लॉग तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.